कसं तरीच होत होतं, म्हणून म्हटलं काहीतरी बनवावं. ह्या दोघे अभ्यास करता म्हटलं गपचूप बनवावं आणि पटकन एकटीनेच खाऊन टाकावं. असंच चाललं होतं माझं. तोवर जिया बरोबर आली मागणं ती चिमू पण आली आणि चिमूच्या नाकाला कुठलाही वास लपत नाही. अशी काहीतरी येते आणि काहीतरी मला टोमणे मारून या काहीतरी बोलून जाते. सासूच आहे माझी नुसती ती. काय बनवणार? बाजूला वा, माझी मी खाईन एकटे, कुणी काय खायची गरज नाहीये. अरे सांग ना मग काय बनवते मी काहीतरी, मला खायला बनवते मी. आम्हाला शी आहे ना, चांगलं नाही ना. हे खराब झालं बघ ना, कसलं मेंट लागतं. तुम्ही लोक थांबू नका इथे, माझं मी बनवते आणि खाते. अरे पण सांग ना काय बनवते. माझं मी बनवते आणि खाते म्हणलं ना. सांग ना काय बनवते. मला खाऊ बनवते मी, खाऊ आम्हाला पण पाहिजे. खाऊ बनवते मी, खाऊ. आम्हाला पण पाहिजे. थोडस पाणी पाणी घे, पाणी घे. मी खाऊ, मी माझ्यासाठी खाऊ बनवते, छान छान खाऊ बनवते. आता मस्त मी पाणी ठेवलंय तापायला. आणि असं थांब ग दीदी, थांब ग दीदी, थांब ग दीदी, थांब ग. थोडस ऍक्टिव्ह करू आपण इनोला. हा झाला ना. फेस आला, फेस अजून टाक. फेस नाही त्याला म्हणून, त्याला म्हणतात की इनोला ऍक्टिव्ह करणं. आता छान पैकी असं इनो ऍक्टिव्ह केलं ना, असं फर 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 असं फेटून घ्यायचं, म्हणजे छान असं होतं. तुला आता सांग मला काय बनवते मी, सांग. आप्पे. आप्प्याचं भांड दिसतंय का तुला? इधर डोसा का तवा दिख रहा है क्या? ढोकला जैसा कुछ लग रहा है ना. मम्मी तो ढोकळ्याला गलास घेते. हा का, आपल्याला भांड नाही ना, म्हणून आम्ही गलास घेतो. आणि गलासाला ग्रीसिंग करतो. चलो झालं चांगलं फेटून. हे काय केलंस तू? ओके, आता हे झालं चांगलं. आता आपण ह्याच्यामध्ये थांबा 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 3 ग्लास घेतलेत. 3 ग्लास मध्ये एवढं बॅटर छानपैकी बसेल. आणि मग चिमूला आपण खायला द्यायचं की नाही की नंतर ते ठरवूया. मला द्यायचं खायला. आता हलवू नको ये मला, तू हलवू नको. ज्यूस दे ना. चे कोण बोलला आता परत? दीदी. नाही मम्मी, नाटकं करायची नाही सांगितलं ना. चिमू बोलली पी, मग मी बोलली ची. ची बोलायचं नाही. ते प्यायचं स्टाईल असतं. सांडलं आता माझ्याकडून. तुम्ही दोघी तर आलात ना की माझं कामच होत नाही. चलो हे पटकन आता मला आतमध्ये ठेवू दे. किती मिनिटं लागतील? तू ठेवलं होईल? लगेच होता का? सांग ना. लगेच होते का कुठली गोष्ट? हे बघा साईडला सांडलं का नाही. तुम्ही दोघी ना आलात म्हणलं नाही, काहीतरी मिस्टेक होते माझी इथे. चिमू पाणी पिली. हा झालं, आता छान झालं. मस्त. हा फोन आहे ना, मला कसं असं एवढं लाईट देतो ना, शपथ. आता मस्त त्याच्यामध्ये झालेलं आहे 3 ग्लास. आपण कुकर सॉरी इडलीचं भांड मी ठेवलंय, त्याच्यात आपण ठेवून देऊया आणि वाफलायला ठेवूया की. आता कुठे गेलं ही अंगाशी, आणि ह्याच्यात ठेवलंय. चला झाकूया. चिमू तू इथंच बसत ना राखण करत. ठीक आहे. अजिबात बाहेर यायचं नाही. मला माझं बघायचं. हे टाक ते कचऱ्याच्या पिशवीत. हा काय बघायचंय तुला? कार्टून. मस्त असा आज रव्याचा आपण ढोकला बनवते. चिमूला अगोदर माहिती नव्हतं, आता जरा माहित पडलंय. तर बघूया तिने खाल्ला नाही खाल्ला तर आपण चिमूला घरात ना बाहेर हाकलून देऊ. तिला बाहेर हाकलून देऊ. नेक्स्ट टाइम आपण काही बनवलं की चिमूला खायला द्यायचं नाही. आणि जर आज ढोकला चांगला झाला नाही तर ती कशी म्हणली ई, तर तिला अजिबातच काय आपण नेक्स्ट टाइम द्यायचं नाही. चला चिमूला चला, हे मला भांड धुवून ठेवू दे, शिस्त आहे तोवर. बाय बाय नाही परत या ढोकला कसा झालाय ते बघायला. अरे चल काय अरे आता आल्यास मी किती उशीर उभी आहे इकडे. ओपन करूया आणि कसं झालंय ते सांगा. तुला हे ठेवायला येते मला ते कपडा, आणि भ्या वाटतंय मला. बाई कशाचा भ्या? बंद केलंय. ए गरम लागल. अरे बापरे, चांगलं झाल्यागत जरा दिसतंय. भ्या वाटतंय. बाजू गरम आहे नाटक. मग अशी घाण म्हणालात ना, आता कशाला आला तिकडे? आमचे हे आम्ही खाणार. मी पहिली खाणार. मी अगं बया ग,
पहिले ते भांडं बाजूला ठेवू दे, मला लय गरम झालं. हा 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 हा. पण गॅस तरी बंद करून दे. गेला गोंधळे येडी आहे का? इकडचं. ते रेग्युलेटर वरून नंतर करू आपण. चक्कू चक्कू ढोंड चक्कू मिला रे बाबा मिला. चाकू काय करूया? सवय टाकू दे. अच्छा. आता तुम्हाला मी दाखवते मित्रांनो, आपला रव्याचं डोसा नाही, सॉरी, रव्याचं ढोकळं सुंदर असं फुगलेलं आहे. तर मी सक्सेस झालेली, चिमू फेल झाली. काय नाही, हा एक ग्लास, हा पण ग्लास माझा. यो गरम आहे, लय दाखवणं मुश्किल आहे, लय गरम आहे, लय गरम आहे. ए दीदी थांब, दीदी अयो दीदी, हे बघा, थांब थांब थांब, मला काढू दे पहिले. हे मस्त चाकू असं फिरवून, हा 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 हा. नाही निघत आहे ग, थांब दीदी, अगं गरम आहे खूप. मला नाही लागत आहे. हा हा थांब थांब थांब, अजून फिरवायला लागेल थोडा. निघाला निघाला. यस 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 यस. थांब 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 थांब. यस, एवढं टाकलं, आपण काढून घेऊ आपण. थांब, एवढं टाकलं आणि निघालं एवढूस. उलट फुगलं ते बेडाबाई. कसं आहे चिमू, झालं का नाही? हा अय नकरेवाली, खायला आता पुढे येशील आहे का नाही? आपण नीट करू. आता हे असं गलासात ठेवण्याचं कारण काय माहितीये का? आपल्याकडं इडलीचं भांडं आहे पण ढोकळ्याचं भांडं नाही. आणि मग आयडिया आली, आता काय करणार ग्लास मध्ये. लास्ट टाइम पण मी तुम्हाला बेसनचा करून दाखवला होता. बेसन हा रवा विथ बेसन विथ दही. मम्मी असं दे ना. कापून घेऊ. असंच कुठे, मस्त झालाय. थांब दीदी बाजूला, दीदी बाजूला, दीदी बाजूला. रिलॅक्स, जरा शांती घ्या, हुसंत घ्या. फोनला आपल्याला क्लिअर दाखवू द्या. आणि बघू शकता सुंदर असा झालेला आहे. डेकोरेटिव्ह करायची गरज सुद्धा नाहीये. टँग टँग टँग. मस्त असं केक सारखं लुसलुशीत झालाय. आपण याला पटकन फोडणी देऊया का? हा, छान लागेल. फोडणी कशाला? थोडस मोहरीची फोडणी दिली ना की छान लागतं. नाही तर तिखट आता मला करशील. ना हे कापायचं आहे. हा मम्मी असं दे ना एक कोरडा. नाही नाही, मी जरा मोठे मोठे ठेवते, त्याला बारीक बारीक कट नाही करत. ओके, थोडंसं दे ना. थांब थांब थांब. जास्त घाई करायची नसते कधी पण. एखादी गोष्ट आपण बनवली तर त्याला पूर्ण करूनच खाऊया ना. नाही, थोडंसं दे ना. थांब थांब, बाजूला बाजूला. मी ह्याला पटकन जराची फोडणी देते मोहरीची. बाजू 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 वाफ लागते. छान झाले. ओके डन. थांब ना थांब ना चिमी, थांब ना ग. मस्त आहे, खाल्लं ना थोडं. थांब, पटकन पटकन. हे कुठे आपलं? थांब 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 थांब. ह्यात तेल घेते. पण चिमू चिमू, नावं ठेवशील आता माझ्या ढोकळ्यांना? मम्मी मस्त म्हणलं. नाही नाही नाही, मी तुला काय विचारलं? आज के बाद आज के बाद आज के बाद चिमू मेरे ढोकले को नाम रखेगी? रखूंगी. ए, तिला घराच्या बाहेर काढ, पाऊस पडतोय मस्त पैकी. तिकडे तिला बसू दे, आपण ढोकळा खाऊन घेऊ. उसको हाकल दे उसको घर से बाहर. हा, नाव ठेवतील माझ्या ढोकळ्यांना. ढोकळ्यांना जेवढे जेवढे चिमू नाव. खरंच गेली काय? छे मग. आता मस्त असं जरासं तडतडीत मोहन घालूया आपण. 2-3 मिरच्या मगाशी मी कापून ठेवल्यात. ते झाकण खोल आणि मोहरी टाकून. पण कसं आहे ना मित्रांनो, प्रत्येक वेळेस हा 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 कसं असतं, कधी कधी सगळे म्हणतात की आपला ढोकळा परफेक्ट होत नाही, हे ते. असं तर काही नाहीये. व्यवस्थित मेजरमेंट घातलं आणि फक्त इनो घालताना काळजी घ्यायची असते. आणि इनो टाकला ना थोडस पाणी, जरासं पाणी सोडून पटापट पटापट ते हलवून घ्यायचं, जेणेकरून आपला इनो ऍक्टिव्ह होईल. काही जण काय करतात, थोडासा उशीर लावतात. तिथे जरासं उशीर लावल्यामुळे काय होतं की तुमचं गणित फिसकटतं. सो त्याच्यामुळे इनोला जास्त महत्व आहे. ते काढलंस? अगं झाकण कुठे? झाकण कुठे? घ्या झाकण घे, कारण ते अंगावर उडणार माझ्या. आणि मला माझा गॅस घाण नाही झाला पाहिजे. लई चिडचिड होते गॅस जास्त घाण झाला की. अयो हा थांब, मिरची पण घालायची. पकड मिरची अशी. आता हे गरम लागल मला ग. हा, कसं झालंय? तडतडतय.
मिरची पूर्ण गरम झाली. तू कडक मोहन घातलं बस झालं एवढं. अरे एक हा, तर रव्याचं आहे तर छान लागेल ते. फक्त यावेळेला काय साखर वगैरे काय घातली नाही मी. थोडंसं पाणी सोडून साखर वगैरे घालते. काही जण मला म्हणतात की फोडणीमध्ये पाणी कोण घालतं, तर आम्ही पाणी का घालते, थोडंसं ते गोड व्हावं आणि मुलांना खाताना जरा टेन्शन येऊ नये म्हणून मी घालते. बाकी काही नाही, बाकी काही नाही. बाकी जरा गार्निशिंगला पण कांदा घेऊया. कांदा मीच खाणार आहे, मुलं काय खाणार नाही. सो बेस्ट कॉम्बिनेशन. आणि तुम्हाला सांगू, जेव्हा मी डीएडला जायचे ना, ट्रेनने शटल ट्रेन असायच्या त्या विरारवरून पालघर बोईसरसाठी, त्यामध्ये ना असा खमण ढोकला बनायचा. खूप सुंदर लागायचा खायला खरंच. पण मला ते आता पण आधीमध्ये आठवायचं की त्यामध्ये साखर काय नसायची, पण तो छान असं इडली सारखा स्पॉन्जी लागायचा. आणि 5 रुपयाचा तर आम्ही घ्यायचो. 5 रुपयाचे मस्त चार तुकडे द्यायचा तो मस्त असा कापून, आणि मोठा असा टोपच घेऊन यायचा. तसंच जरा आज छान वाटतंय. तर तसं वाटतंय आज आमचा रव्याचा सुंदर असा स्पॉन्जी असा ढोकळा. तुम्हाला जर खायचा असेल तर आमचा पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चिमूचं काहीही ऐकू नका, कारण चिमूला मी काही खायला देणार नाही. अरे माझा तो काटा चम्मच, हा तू कशी आली आता मध्ये? थांब ती मला बघू दे पहिले. थांब तुला बाजूला जरा थांब पहिले मला टेस्ट करू दे. मीठ वगैरे कसं झालंय, साखर कशी झाली, काय झालंय. तर नमस्कार कसलं काय. तर मित्रांनो चला पहिला बाईट घेऊन बघूया. परत त्या बायाची आठवण आली, बाई त्या शटल ट्रेन मधल्या. तू कशाला खाते आता? मी पोरगी आधी मला नावं ठेवते आणि मग खायला बसते. तुम्हाला वाटेल घेण्या सोडून मी खाल्लं की पहिले खाऊन उकळे झालेले आहे. ते बाहेर घेऊन येतो ना तुम्हाला दाखवायचे वेळेला. तर चला मित्रांनो, तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि मस्तपैकी असं पावसाळ्यामध्ये आस्वाद घ्या. तर आम्ही सुद्धा खातो मस्त आता ढोकळा. पुढे गरम आहे, नाही आहे गरम. बाय टाकू मिरची बाबा